रक्तातच समाजसेवेची आवड असणाऱ्या माणसाला आपल्या शासकीय सेवानिवृत्तीनंतरही तो स्वस्थ बसत नाही। आपल्याला समाजाचे काहीतरी देणे आहे हीच भावना मनात जपत MSCB विभागातून उच्च पदावर असताना सेवानिवृत्त झालेले भीमराव सावंत यांना गोरगरीब आदिवासी समाजातील होतकरू मुलांना स्पर्धा परीक्षेत योग्य ते मार्गदर्शन मिळावे, त्यांना स्पर्धा परीक्षेचे शिक्षण मिळावे यासाठी भीमराव सावंत यांनी इगतपुरी तालुक्यातील निनावी गावातील आपल्या जागेत बहुजन हितकारिणी सभा संचालित अप्रांती अकॅडमीची स्थापना केली। सदर उद्घाटन प्रसंगी अप्रांती अकॅडमीचे प्रमुख आणि मार्गदर्शक संचालक सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक डॉ. संजय अप्रांती, भीमराव सावंत, डॉ. रमेश घाडगे, डॉ. अभय सोनवणे, सोपान टोचे, रमेश शिंदे, निवृत्ती शिरसाट, ढेमसे बाबा, विनोद गाढवे, सागर गाढवे, रामकिशोर उबाळे, सुनील चाटसे, नागेश वडवटे, गणेश कांबळे, हरीश उमरेडकर, रमेश गायकवाड, नामदेव गायकवाड, योगेश शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल गायकवाड, सखाराम भगत, संतोष कीर्तने, वाल्मिक टोचे, निवृत्ती काटे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ. संजय अप्रांती यांच्या हस्ते अकॅडमीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले, तर भीमराव सावंत यांनी मान्यवरांचा सत्कार केला। बहुजन हितकारिणी सभा संचालित अप्रांती अकॅडमी येथे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी लोकसेवा आणि राज्यसेवा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाणार असून निनावी गावात लवकरच विद्यार्थ्यांसाठी निवासी व्यवस्था करण्यात येणार आहे। त्यामुळे या परिसरातील पंचक्रोशीतील होतकरू हुशार तरुणांना योग्य ती संधी उपलब्ध होणार आहे। यासाठी निनावी गावच्या ग्रामस्थांनीही सहकार्य करण्याचे ठरवले आहे। सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह निनावी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। काही गोष्टी आपण ठरवत नसतो पण त्या घडत असतात। आईवडिलांची पुण्याई म्हणा किंवा आपला प्रामाणिकपणा। खूप दिवस मी शोधात होतो की अशी काही अतिशय शांत परिसरामध्ये जर जागा मिळाली। आपण जागोजागी रस्त्याला बघतो अमकी अकॅडमी, तमकी अकॅडमी, आणि तिथे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन करून सक्षम केलं जातं। आता त्या अकॅडमीचे संचालक त्यांच्या परीने प्रामाणिक प्रयत्न करत असतात, परंतु जेव्हा माझ्यासारखा माणूस विद्यार्थ्यांना शिकवण्याचा विचार करतो तर 25-30 वर्षांचा पोलीस खात्याचा वर्ग 1चा अधिकारी या नात्याने जे अनुभव विश्व विस्तारलेलं असतं, विस्तीर्ण अनुभव विश्व, जाताना माणूस ते अनुभव स्वतःसोबत घेऊन जातो। जो सुज्ञ असतो, द्रष्टा असतो, तो त्या अनुभवांचं वाटप करतो। आपल्याकडे अनुभव घेऊन स्वतःला सक्षम करणारा प्रचंड मोठा वर्ग आहे, अनुभव देणारा पण वर्ग आहे। यांची दोघांची सांगड मात्र घातली गेलेली आहे। आज इतका सुंदर प्रकल्प म्हणजे इतका सुंदर उपक्रम सरांनी राबवलाय। खरं तर याची सुरुवात 10 वर्षांपूर्वी नाशिकला झाली होती। सरांच्या संकल्पनेतून घराच्या खालच्या बेसमेंटला मोठी लायब्ररी आणि आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र उभारलं होतं। विद्यार्थी आहेत मागच्या 3-4 वर्षापासून सरांकडे शिकायला आहे, पण मला सरांची संकल्पना समजायला काही महिने लागले आणि आज ते कळालं की सर विद्यार्थ्यांसाठी किती मेहनत घेतात। 7-8 तास त्यांना रोज शिकवतात आणि त्यांचं स्वप्न आहे की अजून मुलांना, गोरगरीब मुलांना अजून पुढे जाण्यासाठी अजून मार्गदर्शन करायचं, त्यांच्यासाठी काहीतरी नवीन सुविधा उपलब्ध करून द्यायच्या। त्यासाठी सरांनी हा प्रोजेक्टचा विचार केला। त्याबद्दल सर खूप छान आपण या संकल्पनेबद्दल मला सांगितलं आणि मला इथं संधी मिळाली, त्याबद्दल सरांचे धन्यवाद। मी मीनाक्षी अवघ्या 2-3 महिन्यांपासून मी सरांच्या सानिध्यात आहे, सरांकडे शिकत आहे। फिजिकली जाऊन मी तिथे शिकते क्लासरूममध्ये। अतिशय भव्य लायब्ररी आहे आणि सर आम्हाला 24 तास उपलब्ध असतात। आम्ही जेव्हा स्टडी करतो कोणत्याही वेळी सरांना जर प्रश्न विचारला तर त्यावेळेस आम्हाला त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर भेटतं
आणि म्हणजे तो विषय तिथल्या तिथे संपून जातो. त्या विषय परत आम्हाला विचारावं नाही लागणार सरांना की सर याचं काय किंवा त्याचं काय. आणि ज्याप्रमाणे कुंभार मडकी घडतो त्याचप्रमाणे आज सर आम्हाला घडवत आहे आणि हे मडकं नक्की वाजणार ही सरांना मी शाश्वती देते. त्या अनुषंगाने आमच्या गावातील गोरगरीब मुलं असतील, होतकरू मुलं असतील आणि आमच्या गाव जवळजवळ 70% आदिवासी, त्याच्यामुळे त्यांना पण चांगलं चालना भेटेल त्यांच्याला. आणि एवढा मोठा उपक्रम केल्याबद्दल सावंत साहेबांचे मी गावाच्या वतीने आभार मानतो. आणि येणार आगामी काळामध्ये आपल्या भागातील मुलांना त्या साहेबाकडे मार्गदर्शन मिळेल, निश्चितच मिळेल. त्यांनी ते घेऊन त्याचा उत्कर्ष, त्यांचं आयुष्यमान पुढे चांगलं जगावं, घालवावं अशी मी साहेबाला विनंती करतो. आणि आपल्या परिसरातील सर्व लोकांना पण सांगतो की आपल्या मुलाबाळांना साहेबाकडे अकॅडमीमध्ये टाकावं. आम्ही सर्वतोपरी साहेबांच्या मुलांच्या त्या यांना आईवडिलांना आणि मुलांना आम्ही सर्वतोपरी माझ्यापर्यंत मदत करण्याचा निश्चितपणे अतिशय मनातून प्रयत्न करतो. एवढे बोलून माझे 2 मला अति वेळ दिला, मला समान विचार दिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर मी नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खडांगळे, नाशिक. नंतर साहेबाला बोलू.